भाजपचे नेते प्रसाद हिरे यांची नाशिक विधान परिषद निवडणुकीतून बंडखोरी, महायुतीच्या उमेदवारांमध्ये रंगणार तिरंगी लढत, भाजपचे नेते आणि निष्ठावान मतदार माझ्यासोबत, प्रसाद हिरे यांचा दावा, तर शिवसेनेचे उमेदवार मतदारांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी, नाव न घेता नरेंद्र दराडेंवर आरोप. जो उमेदवार शिवसेनेने दिलेला आहे तो उमेदवार लोकांना नावडता आहे, अप्रिय आहे, त्याला प्रचंड मतदारामध्ये विरोध आहे. मागील काळात जेव्हा त्याला संधी मिळाली होती त्या संधीचा आपल्या मतदारांपर्यंत उपयोग करून घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेला असा उमेदवार आहे. त्याच्यामुळे मतदार या उमेदवाराला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही परिस्थितीत ही जागा सध्या शिवसेनेने दिलेल्या उमेदवाराकडनं रिपीट होणे शक्य नाही. माझ्या मागे अनेक ताकदी आहेत, मी त्या बाबतीत खोलात बोलू इच्छित नाही, पण सर्व दृश्य आणि अदृश्य ताकदींच्या जीवावरती या इलेक्शनमध्ये माझा विजय निश्चित आहे. पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या श्रीकांत पाटील यांची माघार, श्रीकांत पाटलांच्या माघारीवरून मवियात धुसफूस, ऐनवेळी उमेदवारांना माघार घेतल्यानं आमचा विश्वासघात, काँग्रेसकडून नाराजी व्यक्त. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा विधान परिषदेच्या निवडणुकीत रंगत, काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची माघार, तर काँग्रेस नेत्यांनी विरोधी उमेदवारांचे पैसे वाटले, माघारीनंतर अग्रवाल यांचे काँग्रेस नेत्यांवरच आरोप. तर विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्यावरून ठाण्यातही मवियात धुसफूस, अभिजित पवारांनी माघार घेण्याआधी विश्वासात घेतलं नाही, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. इथून पुढे काँग्रेसला गृहीत धरू नये, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांचा इशारा. कोकण विधान परिषद निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेणाऱ्या बाळ माने यांचे 2 स्टेटस चर्चेत. मनाच्या ज्या दरवाज्यातून संशयात प्रवेश करतो त्याचवेळी त्या दरवाज्यातून प्रेम आणि विश्वास दोन्ही बाहेर पडतात. दुसऱ्या स्टेटसमधून बाळ माने यांच्याकडून संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवळकर गुरुजी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन. परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील बंड कायम, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर यांच्यासमोर सुशील देशमुख यांची उमेदवारी कायम. आम्ही खूप समजून सांगितलं पण सुशील देशमुखांनी ऐकलं नाही, विवेक नावंदर यांची प्रतिक्रिया. सदरील उमेदवारांनी काही त्यांच्या पक्षाकडेही तिकीट मागितलं नव्हतं, पण दुर्दैवाने पक्षाच्याच नगरसेवकांना त्याच्यामध्ये सूचक म्हणून घेऊन त्यांनी तो अर्ज दाखल केलेला आहे. आम्ही त्यांना त्यांची समजूत काढायचा प्रयत्न केला, पण ते काय आम्ही काढण्यामध्ये यशस्वी झालो नाही आणि म्हणून त्यांचा फॉर्म राहिलेला आहे. महायुतीतील अनेक सदस्य नाराज, त्याची मदत होईल. सांगली सातारा विधान परिषदेचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभयसिंग जगताप यांचा दावा, निवडणुकीत विजय होणार असल्याचा व्यक्त केला विश्वास. जळगाव विधान परिषदेत महायुतीत बंडखोरी कायम, शिवसेनेच्या रेश्मा काळे यांची उमेदवारी कायम, महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासमोर मवियासह रेश्मा काळे यांचं आव्हान. माघारीचा जर प्रश्न असता तर मी कालच माघार घेतली असती, पण मी जसं काल म्हटलं की हा माझा स्वाभिमानाचा विषय आहे, म्हणून मी माझं काही पाठिंबा आणि काही माघार घेतलेली नाही. एकच महिला असून मला माझ्या निर्णयावर अभिमान आहे की एक महिला म्हणून मी हे ठाम ठेवलं आहे. माझ्या विरुद्ध खोटी तक्रार दाखल करून उमेदवारी मागे घेण्याची षडयंत्र, महाविकास आघाडीचे उमेदवार नरेश ईश्वरकर यांचा महायुतीच्या स्थानिक नेत्यांविरुद्ध खळबळजनक आरोप. भंडारा गोंदिया विधान परिषदेसाठी नरेश ईश्वरकर यांचा अपक्ष अर्ज. कोकण विधान परिषदेवर अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी घेतली सुनेत्रा पवारांची सदिच्छा भेट, अनिकेत तटकरेंचं अभिनंदन करत पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा. माजी खासदार नवनीत राणा यांचा राज्यसभेची उमेदवारी मिळवण्यासाठीचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून राज्यसभेची उमेदवारी लवकरच जाहीर केली जाणार आहे. नवनीत राणा यांनी बुधवारी सुनेत्र पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतल्याची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात पार पडणाऱ्या नीट परीक्षा पूर्वतयारीचा आढावा घेणार, परीक्षा केंद्र सुरक्षा तयारीचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. नीट पेपरफुटीमुळे या बैठकीला विशेष महत्त्व. मुंबईच्या वायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील 4घांच्या मृत्यूचं गूढ कायम, कलिंगड कापण्यासाठी वापरलेली सुरी तसेच ताट भांड्यांवर कुठेही झिंक फॉस्फाईड न सापडल्यानं संशय बळावला.
घरात सापडलेल्या उंदीर पळवण्याच्या हर्बल औषधात देखील झिंक फॉस्फाईड नसल्याचं फॉरेन्सिक अहवालात समोर. कर्जदारांना आरबीआयचा दिलासा. रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, व्याजदरात कोणतीही वाढ होणार नाही. आरबीआयकडून पतधोरण जाहीर. वर्ध्याच्या गोरस भांडारवरील कारवाईनंतर गोपालकांच्या दूध विक्रीचा मुद्दा ऐरणीवर. असुरक्षित वातावरणात दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन होत असल्याचा ठपका. कारवाईमुळे दूध विक्री ठप्प. 25 लाखाचा उत्पादन साठा देखील जप्त. अन्न व औषध प्रशासनाची कारवाई. टीसीएस प्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटीकडून 7 तास चौकशी. फॉरेन्सिक टीमकडून प्राप्त झालेल्या मोबाईल डेटाच्या आधारे करण्यात आली चौकशी. तर निदा खानला काय मदत केली याची मतीन पटेलनं एसआयटी अधिकाऱ्यांना दिली माहिती. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती कोर्टात सादर. चिमुकलीच्या अंगावर हत्याराचे नाहीतर आरोपीसोबत झालेल्या झटापटीचे ओरखडे. पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांची कोर्टात साक्ष. आतापर्यंत 30 साक्षीदारांची नोंदवण्यात आली आहे साक्ष. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ अटकेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं राजस्थानमधल्या सिकर जिल्ह्यातून केली अटक. याच्यावर पुण्यात खून, खंडणी आणि इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.